अहिल्यानगर ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची फसवणूक झाली असून 6.25 लाखांचा कांदा परस्पर विकल्याचा प्रकार घडलाय। अहिल्यानगर येथून जयपूर राजस्थान येथे पाठवलेला 6,24,000 रुपये किमतीचा 12 टन कांदा परस्पर दुसऱ्या ट्रान्सपोर्टला विकून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी सुरेंद्र पुनिया याच्या विरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी नवीन चौधरी यांनी फिर्याद दिली आहे। ही घटना 15 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2024 दरम्यान घडली असून गुन्हा 6 जानेवारी 2025 रोजी दाखल झालाय। फिर्यादी चौधरी हे अहिल्यानगर MIDCतील दिल्ली हरियाणा रोड लाईन ट्रान्सपोर्ट येथे मॅनेजर आहे। या ट्रान्सपोर्टमध्ये 15 ऑक्टोबर 2024 रोजी सुरेंद्र पुनिया हा माल ट्रक घेऊन आला। मी राजधानी ट्रेडिंग कंपनी मोहाणा मंडी जयपूर येथे कांदा घेऊन जातो असं त्यानं सांगितलं। फिर्यादी चौधरी यांनी त्याच्या ट्रकमध्ये 6,24,000 रुपये किमतीचा 12 टन कांदा पाठवला। दरम्यान त्यानं संबंधित कांदा जयपूर येथे खाली न करता परस्पर दुसऱ्या ट्रान्सपोर्टला विक्री केला। त्यानंतर चौधरी यांनी त्याच्याशी संपर्क साधला, मात्र त्यानं कांदा परत केला नाही आणि पैसेही दिले नाही। आपली फसवणूक झाल्याचं चौधरी यांच्या लक्षात येताच त्यांनी नगरमधील MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।